तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्म या विषयामधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, एक असा विषय ज्या विषयाच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कन्फ्युजन आहे, अत्यंत चुकीची इन्फॉर्मेशन या विषयाच्या बाबतीमध्ये स्प्रेड झालेली आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा विषय समजून घेणार आहोत, या विषयाचं उत्तर जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तो विषय म्हणजे आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर आपला आहार कुठल्या पद्धतीने असायला हवा, आपण कुठल्या पद्धतीने आहार फॉलो करणं गरजेचं आहे. हा प्रश्न आम्हाला आमच्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये देखील अनेक जण विचारतात की मेडिटेशनमध्ये चांगले रिझल्ट हवे असतील तर त्यासाठी आहारामध्ये काही चेंजेस करणं गरजेचं आहे का. सो गाईज, सगळ्यात पहिली गोष्ट इथे ही लक्षात घ्या की अध्यात्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या व्यक्तीचा सात्विक आहार असायला हवा. आता सात्विक आहार याचा अर्थ अनेक जण असा लावतात की शाकाहार. बरोबर, सात्विक आहार म्हणजे शाकाहार, मग त्यामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा असा अनेक जण अर्थ लावतात. पण गाईज, कुठेही सात्विक आहार किंवा सात्विक या शब्दाचा अर्थ मेन्शन नाही करण्यात आलेला. कुठेही असं नाही सांगितलेलं की सात्विक आहार म्हणजे शाकाहार. येते लक्षात. मग सात्विक आहार म्हणजे फक्त शाकाहार किंवा त्यामधून मांसाहाराला वर्ज्य करायचं, आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही, हे आलं कुठून? ओके, याचबरोबर काही जण असं देखील म्हणतात की सात्विक आहारचा अर्थ केवळ शाकाहार करणं असा होतो. पण आजच्या काळामध्ये आपल्याला केवळ शाकाहारावर अवलंबून नाही राहता येत, त्यामुळे आपल्याला आजच्या काळामध्ये नॉनव्हेज खाण्याशिवाय, मांसाहार करण्याशिवाय अजून कुठलाही ऑप्शन नाही आहे. सो गाईज, एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी गोष्ट जर का अध्यात्मामध्ये सांगितली असेल, ठीक आहे, तर ती कुठल्याही काळामध्ये लागू होते. म्हणजे असं नाही होत की बाबा अध्यात्मामध्ये मेडिटेशन सांगितलं आहे, सो ज्या काळामध्ये ते सांगितलं आहे त्या काळामध्ये माणसाला मेडिटेशनचा फायदा व्हायचा, आजच्या काळामध्ये होत नाही. अध्यात्म अत्यंत हुशारीने रचण्यात आलेलं आहे. अध्यात्मामध्ये ज्या गोष्टी त्या काळामध्ये वर्क होत होत्या त्या गोष्टी आजच्या काळात देखील वर्क होतात. ठीक आहे, पण मुळात आपल्याला आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की खरंच सात्विक आहारचा अर्थ केवळ शाकाहार असा होतो का. बरोबर, आणि यासाठी आपल्याला आधी सात्विक आहार म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की त्यामध्ये मांसाहाराचा समावेश होतो की होत नाही. सात्विक आहार ही शब्दरचना सगळ्यात पहिल्यांदा योग मार्गामध्ये करण्यात आलेली आहे. योग मार्गामध्ये काय सांगितलं जातं, तर योग मार्गामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही तुमचे आध्यात्मिक उद्देश साध्य करण्यासाठी या शरीराचा वापर करू शकता. आपण आपल्या शरीराचा आणि मनाचा वापर करून आध्यात्मिक उद्देश साध्य करू शकतो, हे योग मार्गामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या शरीरासंबंधी असलेली गोष्ट ती म्हणजे आहार, यावर देखील केवळ आणि केवळ योग मार्गामध्येच भाष्य करण्यात आलेलं आहे. ओके, तर योग मार्गामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या व्यक्तीचा आहार हा सात्विक आहार असायला हवा. आता या सात्विक शब्दाचा अर्थ काय होतो, तर या योग मार्गामध्येच मानवी मनासंबंधी असलेले 3 गुण सांगितलेले आहेत. कुठले गुण येते, तर ते गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. बरोबर, हे 3 गुण म्हणजे नेमकं काय आहे. आपण कधी हा विचार केला आहे की अध्यात्मामध्ये आपण इतके वर्ष आहोत, पण अध्यात्मामध्ये या 3 शब्दांचा अर्थ काय होतो. आपण याला गुण म्हणतो आणि त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेण्याचा विचारसुद्धा करत नाही. बरोबर, सो या 3 गुणांचा आधी अर्थ समजून घेऊयात. गाईज, हे 3 गुण म्हणजे माणसाची स्वतःच्या मनावर असलेला ताबा मापण्याची ही 3 मेजरमेंट्स आहेत असं समजूयात. ठीक आहे, म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीचा आपल्या मनावर पूर्ण कंट्रोल असतो, पूर्ण ताबा असतो, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ही व्यक्ती सत्वगुणी आहे. बरोबर, ज्या व्यक्तीचा आपल्या मनावर एक मीडियम लेवलला कंट्रोल असतो, ताबा असतो, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ही व्यक्ती म्हणजे रजोगुणी आहे. तर ज्या व्यक्तीचा स्वतःच्या मनावर अजिबातच कंट्रोल नसतो, अजिबातच ताबा नसतो, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की ही व्यक्ती तमोगुणी आहे. सो हे जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, या 3 गुणांचा अर्थ असा होतो की आपल्या मनावर किती ताबा आहे हे 3 गुण दर्शवत असतात. बरोबर, त्यामुळे ज्या व्यक्तीचा स्वतःच्या मनावर पूर्णपणे कंट्रोल असतो, ताबा असतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये सत्वगुण आहेत असं कन्सिडर केल्यामुळे त्या व्यक्तीला सात्विक व्यक्ती असं म्हणलं जातं. येते लक्षात. सात्विक व्यक्ती, सात्विक माणूस म्हणजे काय, तर एक असा माणूस ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर पूर्ण कंट्रोल आहे. आणि म्हणून असं देखील म्हणण्यात आलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर येते तेव्हा त्या व्यक्तीचे सत्वगुण वाढतात. म्हणजे काय होतं, तर त्या व्यक्तीचा स्वतःच्या मनावरचा ताबा वाढायला सुरुवात होते.
येते लक्षात. आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर येतो आणि वेगवेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, वेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तर आपण मेडिटेशन करतो, आपण नामस्मरण करतो, आपण प्राणायाम करतो, बरोबर. या जेव्हा गोष्टी आपण करायला सुरुवात करतो तेव्हा या गोष्टींचा फायदा काय होतो, तर या गोष्टींचा फायदा म्हणजे आपल्या मनावर पूर्ण कंट्रोल निर्माण होत असतो. येते लक्षात. आपलं मन आपल्या पूर्ण ताब्यामध्ये असतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीमध्ये जर का तमोगुण जास्त असतील तर ती व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर त्या व्यक्तीचे रजोगुण वाढायला लागतात आणि काही काळाने सत्वगुण वाढायला लागतात. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचा स्वतःच्या मनावरचा ताबा हळूहळू वाढायला सुरुवात होते. आता याच रेफरन्समध्ये सात्विक आहार ही संकल्पना क्रिएट करण्यात आलेली आहे. ओके, सात्विक आहारचा अर्थ काय होतो, तर सात्विक आहार म्हणजे एक असा आहार ज्या आहारावर आपला पूर्ण कंट्रोल आहे. ओके, थोडक्यात मर्यादेमध्ये खाणं, मर्यादेमध्ये जेवण करणं, मर्यादेपेक्षा जास्त न जेवणं याला सात्विक आहार असं म्हणतात. मर्यादेपेक्षा जास्त आहार न घेणं याला कंट्रोलमध्ये असलेला आहार म्हणजेच सात्विक आहार असं म्हणतात. गाईज, अध्यात्मामध्ये अनेकदा वेळोवेळी हे सांगण्यात आलेलं आहे की आपण जेव्हा जेवतो तेव्हा पूर्ण पोट भरून आपण नाही जेवता कामा. येते लक्षात. यामागचं मुख्य कारणच हे आहे की यालाच सात्विक आहार असं म्हणतात. सात्विक आहार म्हणजे आपल्या आहारावर पूर्ण कंट्रोल असणं, मर्यादेमध्ये जेवणं, मर्यादेमध्ये खाणं याला सात्विक आहार असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, पण मग आता हा प्रश्न उद्भवतो की का असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की आपण मर्यादेमध्येच जेवण करणं गरजेचं आहे, आपला आहार हा मर्यादेमध्ये असायला हवा. का? त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, त्याचा अध्यात्माशी काहीतरी संबंध असायला हवा. त्याशिवाय तर हे अध्यात्मामध्ये नाही सांगितलेलं की आपलं जेवण, आपला आहार हा मर्यादेमध्ये असायला हवा. तर यामागचं मुख्य कारण हे आहे की योग मार्गामध्ये ज्या साधना सांगितलेल्या आहेत, कुठल्या साधना सांगितलेल्या आहेत, तर मेडिटेशन, बरोबर. योग मार्गामध्ये सांगितलेल्या साधना या श्वासाशी संबंधित असतात, बरोबर. आणि त्यामुळे असं सांगितलं जातं की कुठलीही साधना ही जेवणानंतर करायची नाही. यामागचं मुख्य कारण हे आहे की आपण जेव्हा जेवतो तेव्हा जेवल्यानंतर आपण खाल्लेल्या पदार्थांचं डायजेशन होण्यासाठी श्वासाची आवश्यकता असते आणि सगळा श्वासाच तिथे कामाला लागत असल्यामुळे आपल्याला श्वासाशी संबंधित असलेल्या ॲक्टिव्हिटीज जेवण झाल्यावर करायच्या नाहीत असं सांगितलेल्या असतात. असं असताना मी जर का मर्यादेपेक्षा जास्त आहार घेतला तर त्या पूर्ण आहाराचं डायजेशन होण्यासाठी त्याच्यानंतरचा इतका वेळ लागेल की त्यानंतर बराच काळ मला माझी साधना करता येणार नाही. म्हणजे समजा मी माझ्या दुपारच्या जेवणामध्ये मर्यादेपेक्षा जास्त जेवण केलं तर बऱ्याच वेळेला आपलं असं होतं की आपण दुपारच्या जेवणामध्ये इतकंच जेवण करतो की संध्याकाळी आपण घरी सांगतो की नाही आता मी संध्याकाळी जेवणार नाही, बरोबर. कारण संध्याकाळपर्यंतसुद्धा आपलं डायजेशन नसतं झालेलं, बरोबर. म्हणजे जर का मला त्यानंतर जोपर्यंत डायजेशन होत नाही तोपर्यंत जर मला मेडिटेशन करायचं नाही, साधना करायची नाही ही अट असेल तर याचा अर्थ त्या दिवशी माझी साधना होणारच नाही, माझं मेडिटेशन त्या दिवशी होणारच नाही. कारण जेवण झाल्यानंतर मेडिटेशन करायचं नाही. जोपर्यंत माझ्या पोटात असलेल्या अन्नाचं डायजेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपली कुठलीही आध्यात्मिक साधना करू शकत नाही. आणि त्यामुळे योग मार्गामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला मर्यादित जेवणं गरजेचं आहे, जेणेकरून दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळच्या माझ्या साधनेच्या वेळेपर्यंत माझ्या पोटातील अन्न पूर्णपणे डायजेस्ट झालेलं असेल. येते लक्षात. आणि म्हणून अध्यात्मामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपला सात्विक आहार हवा, म्हणजे आपण मर्यादेमध्ये जेवावं, आपण मर्यादेमध्ये आहार घ्यावा, मर्यादेपेक्षा जास्त आहार घेऊ नये. ओके, मग आता हा प्रश्न उद्भवतो की मांसाहार वर्ज्य हे कुठून आलं? सात्विक आहार याचा अर्थ कंट्रोलमध्ये जेवणं, कंट्रोलमध्ये आहार घेणं हा जर होत असेल तर मग अध्यात्मामध्ये मांसाहार वर्ज्य हे कुठून आलं? तर हे सुद्धा योग मार्गामधूनच आलेलं आहे. म्हणजे योग मार्गामध्ये अष्टांग योग सांगितलेले आहेत, म्हणजे योगाचे 8 अंग सांगण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला यम आणि नियम हे जे 2 अंग आहेत, या ज्या 2 स्टेजेस आहेत, या यम आणि नियममध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत ज्याला आपण मॉरल्स म्हणून कन्सिडर करतो. उदाहरणार्थ चोरी करू नये, खोटं बोलू नये, ही जी मॉरल्स आहेत ही मॉरल्स योग मार्गामध्ये सांगण्यात आलेली आहेत. याचा संबंध आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्नशी असतो. आता अध्यात्म म्हणजे काय हे जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर सायकोलॉजिकल पॅटर्न ही संकल्पना काय आहे हे देखील तुम्हाला माहिती असेल. माहिती नसेल तर याच्या आधीच आपण अध्यात्म म्हणजे काय या विषयावर एक
42 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये मी जवळजवळ अध्यात्मासंबंधी बराच कंटेंट कव्हर केलेला आहे. पण हा विषय आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्नशी संबंधित असल्यामुळे योग मार्गामध्ये सुरुवातीच्या यम आणि नियम या 2 स्टेजेसमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला मॉरली वागायला हवं. आणि त्यामध्ये मॉरल्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत, तर त्यामध्ये खोटं बोलू नये, चोरी करू नये, याबरोबरच हिंसा करू नये याचा देखील समावेश झालेला आहे. ठीक आहे, हिंसा करू नये म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः हिंसा करूच नका, तर पण त्याचबरोबर जी लोक हिंसा करतायत त्याला तुम्ही सपोर्ट देखील करू नका, त्याला तुम्ही पाठिंबा देखील देऊ नका. बरोबर. असं असताना मी जर का मांसाहाराचं सेवन करत असेन तर त्याचा अर्थ असा होतो की मी त्या हिंसेला सपोर्ट करतोय आणि ही गोष्ट इमॉरल असल्यामुळे ती अध्यात्मामध्ये फॉलो केली जात नाही. ठीक आहे, अनेकांना, ज्या लोकांचा अध्यात्माचा अभ्यास असेल त्यांना हे माहिती असेल की अध्यात्मामध्ये मॉरल्स फॉलो करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. असं असताना जर का मी अशा गोष्टींच्या मार्फत इमॉरली बिहेव करत असेल तर त्यानुसार माझी आध्यात्मिक प्रगती होणार नाही, माझे आध्यात्मिक उद्देश साध्य होणार नाहीत. आणि त्यामुळे आध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्तीने हिंसा न करता अहिंसा हा विषय फॉलो करायचा असतो. आणि अहिंसा फॉलो करण्यासाठी त्या व्यक्तीला मांसाहार वर्ज्य करावा लागतो. ठीक आहे, सांगायचा मुद्दा हा की मांसाहार वर्ज्य करणं अध्यात्मामध्ये हा आहाराचा विषय नसून हा मॉरल्सचा विषय आहे. येते लक्षात. अनेक जण असं म्हणतात की मांसाहारामुळे तामसी वृत्ती वाढते, आपले तमोगुण वाढतात, पण इन रियालिटी असं काहीही होत नाही. मांसाहार केल्यामुळे तामसी वृत्ती वाढत नाही, आपले तमोगुणसुद्धा वाढत नाहीत. मांसाहार हा मॉरल्सचा विषय आहे, मांसाहार हा आहाराचा विषय नाही. आहारामध्ये केवळ सात्विक आहार घ्यावा म्हणून सांगितलं आहे. याचा अर्थ आहार तुमचा कंट्रोलमध्ये असावा एवढंच सांगितलं आहे. शाकाहारचं सेवन करा की मांसाहाराचं सेवन करा हे अध्यात्मामध्ये किंवा योग मार्गामध्ये सांगितलेलं नाही. योग मार्गामध्ये मॉरल सांगितलेली आहे ज्यामध्ये अहिंसा आहे आणि अहिंसा फॉलो करण्यासाठी मांसाहार वर्ज्य करावा लागतो. सांगायचा मुद्दा इतकाच की मांसाहार हा आहाराचा विषय नसून तो मॉरल्सचा विषय आहे. पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल तरच तुम्ही मॉरली वागायला पाहिजे आणि आध्यात्मिक मार्गावर जर का नसाल तर तुम्ही इमॉरली वागलं तरी चालणार आहेत, असा याचा अर्थ होत नाही. तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असा अथवा नसा, तुम्ही मॉरली वागणं गरजेचं आहे. ओके, आता आपण जर का अध्यात्म या विषयावर लिहिली गेलेली आजच्या काळातली काही पुस्तकं वाचली तर त्या पुस्तकांमध्ये सात्विक आहार याचा अर्थ शाकाहार असा करण्यात आलेला असतो. पण शाकाहार ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवून जर या सगळ्याचा अभ्यास केला तर डॉट्स कनेक्ट होत नाहीत. येते लक्षात. मांसाहार वर्ज्य हा विषय जर का डोक्यात ठेवून अध्यात्म या विषयाचा अभ्यास केला तर कुठेही डॉट्स कनेक्ट होत नाहीत. ठीक आहे, कुठेतरी लिंक जुळत नाही, काही ठिकाणी काही मधले पीसेस राहून गेल्याचा फील येतो. येते लक्षात. आणि त्यावरूनच ही गोष्ट लक्षामध्ये येते की नाही, शाकाहार किंवा मांसाहार याचा सात्विक आहार याच्याशी काहीही संबंध नाही. सात्विक आहार म्हणजे मर्यादेमध्ये आहार घेणं, नथिंग एल्स. काही दिवसांपूर्वी आपण मेडिटेशन कसे करावे या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओवर देखील आम्हाला काही जणांनी हा प्रश्न विचारला होता की मेडिटेशन करत असताना आहार कशा पद्धतीचा असायला हवा. त्यांना देखील मी हेच सांगू इच्छितो की मेडिटेशन करत असा किंवा अध्यात्मातली कुठली इतर साधना करत असा, तुमचा आहार हा सात्विक म्हणजे फक्त मर्यादेमध्ये असायला हवा. बाय द वे, आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल सगळी माहिती वाचायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज, अनेक जण येऊन व्हिडिओ पाहून जात आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या माहितीमध्ये जर कुणाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीशी शेअर करा. याचबरोबर अध्यात्म या विषयावरच्या तुमच्यासुद्धा काही शंका असतील, तुमचेसुद्धा जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांवर उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.